Hello everyone and welcome to our YouTube channel Math Foundation by Purva. So आपण चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल ची प्लेलिस्ट सुरू केली आहे आणि आज हा याचा थर्ड व्हिडिओ आहे. जर तुम्ही याच्या मागचे 2 व्हिडिओ बघितले नसतील तर आत्ताचा जो व्हिडिओ बघताय त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक प्लेलिस्टची लिंक मी दिलेली आहे. तुम्ही जाऊन त्या लिंकवर क्लिक करू शकतात आणि आधीचे जे 2 व्हिडिओ आहेत ते कंप्लीट करा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.1 चे रिमेनिंग क्वेश्चन्स. सगळ्यात पहिला आपण सॉल्व करू क्वेश्चन नंबर 2 चा 5th क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 2 काय दिला आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. सो 2 इक्वेशन दिलेले असतील आणि त्याच्यामधून आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू शोधायची आहे. तर हा प्रॉब्लेमला कसं सॉल्व करायचं आता हे बघू. सगळ्यात आधी जे दिलेले आहे ते लिहून घेऊ. 5x प्लस 2y इक्वल टू -3, x प्लस 5y इक्वल टू 4. तो हा झाला आपला इक्वेशन 1 आणि हा झाला आपला इक्वेशन 2. नेक्स्ट स्टेप मध्ये आपण काय चेक करतो, x व्हेरिएबलच्या समोर नंबर सेम आहे का, नाही. y व्हेरिएबलच्या समोर नंबर सेम आहे का, नाही. तो आता आपल्याला कोणत्या तरी एका इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. कोणत्या नंबरने मल्टिप्लाय करायचं, तर जर इक्वेशन नंबर 2 बघितलं आपण एक गोष्ट काय करू शकतो की इथं काही पण करून ह्या साइनला काही पण करून 5 आणायचं आहे. सो 5 आणण्यासाठी आपल्याला इथं 5 ने मल्टिप्लाय करावं लागेल, बरोबर. पण फक्त एका व्हेरिएबलला आपण मल्टिप्लाय करू शकत नाही, आपल्याला ह्या पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. त्याच्यामुळे आपण काय लिहिणार, मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 2 बाय कोणत्या व्हॅल्यूने मल्टिप्लाय करावं लागेल, 5 ने. तो आता इक्वेशन नंबर 2 आहे 5x प्लस 5y, सॉरी इक्वेशन नंबर 2 आहे, हा 5 तर आपल्याला आणायचा आहे, x प्लस 5y इक्वल टू 4. आता प्रत्येकाला 5 ने मल्टिप्लाय करा. सो इथं आला 5x प्लस 5 मल्टिप्लाइड बाय 5y इक्वल टू 5 मल्टिप्लाइड बाय 4. इथं हा 5x तसाच लिहिला प्लस 5 5 जा 25, 5 4 जा 20 आणि हे झालं आपलं न्यू इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. सो आता आपण इक्वेशन नंबर 1 आणि न्यू इक्वेशन नंबर 2 बघू. इक्वेशन नंबर 1 आहे 5x प्लस 2y इक्वल टू -3 आणि न्यू इक्वेशन जे काढलं ते आहे 5x प्लस 25y इक्वल टू 20. इथपर्यंत कोणाला डाऊट आहे? आपण फक्त काय केलं की हे जे 2 व्हेरिएबल होते x आणि y त्याच्या समोर आपल्याला व्हॅल्यू सेम पाहिजे होती. त्याच्या समोर जो नंबर आहे तो आपल्याला एका ठिकाणी तरी सेम पाहिजे असतोच, तेव्हाच आपलं हे इक्वेशन सॉल्व्ह होणार. याच्यामुळे आपण काय केलं, इक्वेशन नंबर 2 जो होता त्याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं आणि जेव्हा आपण त्याला 5 ने मल्टिप्लाय केलं तेव्हा आपल्याला न्यू इक्वेशन नंबर 2 मिळालं. आणि हा न्यू इक्वेशन नंबर 2 मध्ये बघा इथं हा 5 आणि इथं हा 5 सेम आलेला आहे. दॅट्स इट, एवढंच आपण इथं केलं आहे. आता पुढच्या स्टेपमध्ये आपण करणार ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन. आता ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं हे कसं ओळखणार, करेक्ट, हा एक्सच्या समोरचे जे नंबर आहे ते सेम आहे, त्यांची साइन सुद्धा सेम आहे. सो हा पण पॉझिटिव्ह आहे, हा पण पॉझिटिव्ह आहे. जेव्हा
नंबरची साईन सेम असते तेव्हा तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं असतं. सबट्रॅक्शन करण्यासाठी आपल्याला हा जो इक्वेशन नंबर 2 आहे याच्या सगळ्या साईन चेंज कराव्या लागतात. म्हणजे काय, 5x पॉझिटिव्ह आहे त्याला आपण करू निगेटिव्ह, 25y चे समोर पण पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे तो पण झाला निगेटिव्ह, 20 च्या समोर पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे तो पण झाला निगेटिव्ह. तर आता आपण ह्या जे साईन आहे याचा वापर करू. 5x minus 5x 0 plus 2y minus 25y. 2y minus 25y जर केलं तर minus 23y येतो इक्वल टू -3 minus 20 minus 23. सो 0 मायनस काही पण केलं तरी तेच येणार आहे. आपल्याला y ची व्हॅल्यू इथं काढावी लागेल. तो y ची व्हॅल्यू काढायची असेल तर ह्या -23 ला आपण या साईडला पाठवू जो होणार डिव्हिजन मध्ये, आणि y इक्वल टू काय येणार मग -23 -23 कट झाला, y ची व्हॅल्यू मिळाली 1. ओके, आता y ची व्हॅल्यू 1 आपण कुठं पुट करणार, इक्वेशन नंबर 1 मध्ये. तो मी इथंच लिहिते. Put y equal to 1 in equation 1. इक्वेशन 1 काय आहे, 5x प्लस 2y इक्वल टू 3. 5x तसंच झाला प्लस 2 मल्टीप्लाइड बाय y ची व्हॅल्यू आपण काढली 1 इक्वल टू 3. तो आता सिंपल हे इक्वेशनला आपण सॉल्व करणार. सॉरी, हा -3 आहे. सो इथं आलं 5x इक्वल टू -3 प्लस 2 ला तिकडं पाठवलं तर तो झाला -2, आणि -3 -2 होतं -5. x ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर -5 डिवायडेड बाय 5 होतो. तो हा 5 आणि हा 5 कट झाला तर x इक्वल टू आला 1, आणि ही जी निगेटिव्ह साईन उरलेली होती ही याला मिळाली. तो फायनल सोल्युशन काय मिळालं आपल्याला, x इक्वल टू -1 आणि y इक्वल टू 1. सो सिंपल प्रॉब्लेम एकदम आपण सोप्या पद्धतीने याला सॉल्व केलेला आहे. ओके, आता आपण सॉल्व करू क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 मध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत. सगळ्यात आधी फर्स्ट इक्वेशन काय दिलंय ते बघूयात. पहिलं इक्वेशन आहे 1/3x प्लस y इक्वल टू 10/3. ओके, आता कधी पण तुम्हाला इक्वेशन मध्ये जर अशा व्हॅल्यूज आल्या ज्या डिनॉमिनेटर मध्ये आहेत, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर मध्ये, तेव्हा डोळे झाकून एक गोष्ट चेक करायची की डिनॉमिनेटर मध्ये व्हॅल्यू सेम आहे का. आता बघा, इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे. ओके, सो काय करणार, डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे तिच्याने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करायचं. का ते तुम्हाला कळेल. सो आता मी सिंपल इथं लिहिते मल्टिप्लाय इक्वेशन बाय 3. आता 3 कसा आला हे कळालं का, की ह्या डिनॉमिनेटर मध्ये जी व्हॅल्यू होती ती व्हॅल्यूने आपण इक्वेशनला मल्टिप्लाय करणार. तो इथं काय येणार आता, 3 मल्टिप्लाइड बाय 1/3x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय y इक्वल टू 3 मल्टिप्लाइड बाय 10 डिवायडेड बाय 3. आता हा डिनॉमिनेटरचा 3 आणि हा न्यूमरेटरचा 3 कट झाला, तो इथं आलं 1x प्लस 3 मल्टिप्लाइड बाय y होणार 3y इक्वल टू, परत हा डिनॉमिनेटरचा 3 आणि हा डिनॉमिनेटरचा 3 कट झाला, सो इथं आला 10. सो बघा, हा जो न्यूमरेटर डिनॉमिनेटर होता तो पूर्णपणे निघून गेला ह्या इक्वेशन मध्ये, आणि आपल्याला जसं आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करतो ते मिळालं. सो हे झालं आपलं
इक्वेशन नंबर 1. सिंपल होता. आता आपण हा जो सेकंड इक्वेशन आहे याला सुद्धा असंच लिहू. सेकंड इक्वेशन जे आहे ते आपल्याला दिलेलं आहे 2x प्लस 1/4y इक्वल टू 11/4. सो परत चेक करायचं की डिनॉमिनेटर मध्ये कोणती व्हॅल्यू आहे आणि ती सेम आहे का. दोघीकडे 4 आहे, सेम आहे. सो आपण ह्याच व्हॅल्यूने पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करू. सो इथं आपण लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन बाय 4. तुम्हाला जेव्हा पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व करतात तेव्हा ह्या गोष्टी लिहाव्या लागतात. जो क्वेश्चन पेपर चेक करतोय, जो तुमचा आन्सर चेक करतोय त्याला समजायला पाहिजे की तुम्ही प्रत्येक स्टेप मध्ये काय करताय. ओके. तो आता 4 ने मल्टिप्लाय करायचंय तर इथं काय येणार मग 4 मल्टिप्लाइड बाय 2x प्लस 4 मल्टिप्लाइड बाय 1/4y इक्वल टू 4 मल्टिप्लाइड बाय 11/4. तो 4 मल्टिप्लाइड बाय 2 होणार 8x प्लस हा 4 आणि हा 4 कट झाला, इथं आला 1y इक्वल टू हा 4 आणि हा 4 कट झाला तर इकडं मिळालं 11. आणि हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. तो आपण आतापर्यंत इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 काढलंय ते आपण इकडे लिहून घेऊ. इक्वेशन नंबर 1 होतं 1x प्लस 3y इक्वल टू 10 आणि इक्वेशन नंबर 2 जे काढलं ते आहे 8x प्लस y इक्वल टू 11. सो हे आहे आपलं इक्वेशन 1 आणि हे आहे आपलं इक्वेशन नंबर 2. याच्या पुढे आपण आता जसं नॉर्मली सॉल्व करतो तसंच सॉल्व करणार. सगळ्यात पहिले चेक करायचं की व्हेरिएबलच्या समोर नंबर सेम आहे का. इथं 1 आणि 8 आहे सो हा सेम नाहीये. इथं 3 आहे आणि इथं पण 1 आहे सो हा पण सेम नाहीये. याचा अर्थ आपल्याला कुठल्या तरी एका इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. तो 1 मल्टिप्लाइड बाय जर 8 केलं तर हा होऊन जाईल 8x. सो म्हणजेच इथं 8 आणि इथं 8 सेम होईल. पण परत फक्त एका व्हेरिएबलला आपण मल्टिप्लाय नाही करू शकत. त्याच्यासाठी आपल्याला पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करावं लागेल. सो इथं आपण लिहिणार मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 1 ह्या ज्या 1 ला आपण मल्टिप्लाय करणार आहोत बाय 8. 8 ने आपण मल्टिप्लाय करू. तो इक्वेशन नंबर 1 आहे 1x प्लस 3y इक्वल टू 10. 8 ने मल्टिप्लाय केल्यावर इथं काय होणार 8 मल्टिप्लाइड बाय 1x प्लस 8 मल्टिप्लाइड बाय 3y इक्वल टू 8 मल्टिप्लाइड बाय 10. सो 8 मल्टिप्लाइड बाय 1 झालं 8x प्लस 8 3 जा होतो 24y इक्वल टू 8 10 जा 80. आणि हे आपल्याला मिळालं न्यू इक्वेशन 2. न्यू इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता आपण न्यू इक्वेशन नंबर 1 8x प्लस 24y इक्वल टू 80 घेतलं आणि जे इक्वेशन नंबर 2 होतं 8x प्लस 1y इक्वल टू 11 याला घेतलं. परत ऍडिशन करायचं की सबट्रॅक्शन करायचं पटकन सांगा. सबट्रॅक्शन, कारण 8 आणि 8च्या दोघांच्या साइन सेम आहे. पण सबट्रॅक्शन करायचं असेल तर काय करावं लागतं इक्वेशन नंबर 2च्या सगळ्या साइन चेंज कराव्या लागतात. सो सगळे पॉझिटिव्ह होते म्हणून सगळ्यांना आपण निगेटिव्ह केलं. 8x मायनस 8x झाला 0. 24y मायनस 1y जर केलं तर तो झाला प्लस 23y
इक्वल टू 80 मायनस 11. 80 मधून जेव्हा 11 मायनस करतो तेव्हा त्याचं आन्सर येतं 69. सो 23y इक्वल टू आलं 69. y इक्वल टू मिळालं 69 डिवायडेड बाय 23 विच इज इक्वल टू आलं 3. सो y ची व्हॅल्यू आपल्याला इथून मिळाली आहे. आता आपण ही y ची जी व्हॅल्यू मिळाली आहे ती इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. इक्वेशन नंबर 1 मध्ये जर टाकलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू मिळेल. सो इथं आपण लिहू पुट y इक्वल टू 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन नंबर 1 आहे 1x प्लस 3y इक्वल टू 10. सो हा झाला 1x प्लस 3 मल्टीप्लाइड बाय 3 इक्वल टू 10. सो सिम्पली याला जर सॉल्व केलं 1x म्हणजेच आपण याला x म्हणू शकतो. इथं झाला 9. x ची व्हॅल्यू काढायची असेल तर हा 10 तसाच राहील. याला आपण ह्या साईडला पाठवू. सो x इक्वल टू मिळाला 1. तो ह्या क्वेश्चनचं जर सोल्युशन आपल्याला लिहायचं असेल तर ते कसं लिहितो आपण. सोल्युशन आहे x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू आली 1 आणि y ची व्हॅल्यू मिळाली 3. तो अशा पद्धतीने आपण हा पूर्ण प्रॉब्लेम इथं सॉल्व केलेला आहे. आता आपण सॉल्व करू क्वेश्चन नंबर 7. सो ह्या क्वेश्चन मध्ये जे 2 इक्वेशन दिलेले आहेत सगळ्यात आधी तर आपण ते लिहून घेऊ. सो इथं आहे 99x प्लस 101y इक्वल टू 499. दुसरं दिलं आहे 101x प्लस 99y इक्वल टू 501. आता हे 2 इक्वेशन बघितल्यावर आपल्याला एक गोष्ट कळते की x ची व्हॅल्यू जी 99 आहे तीच व्हॅल्यू y मध्ये पण आहे. परत x च्या ज्या समोर नंबर आहे 101 तोच नंबर y च्या समोर सुद्धा आहे. तो बघा हा दोघी नंबर सेम आहे आणि हे दोघी नंबर सेम आहे. तो अशा टाईपचे प्रॉब्लेम सॉल्व करताना आपल्याला थोडी वेगळी मेथड वापरावी लागते. ती मेथड काय ते सगळ्यात आधी आपण बघू. सो आपल्याला काय करावं लागेल. स्टेप नंबर 1 मध्ये सो इथं मी लिहिते स्टेप नंबर 1 आहे ऍड 2 इक्वेशन्स. हे जे 2 इक्वेशन दिलेले आहेत ते तसंच्या तसं त्या दोघं इक्वेशनला ऍडिशन करायची. तो इक्वेशन आहे 99x प्लस 101y इक्वल टू 499. 101x प्लस 99y इक्वल टू 501. या 2 इक्वेशनला डायरेक्टली ऍडिशन करायची आहे. सो आता ऍड केल्यावर काय उत्तर येणार. 99 प्लस 101 होतो 200x प्लस 200y इक्वल टू 499 प्लस 501 जर केलं तर आन्सर येतं 1000. x च्या समोर आहे 200, y च्या समोर पण 200 आहे. तो आपल्याला 200 ला हटवण्यासाठी ह्या पूर्ण इक्वेशनला 200 ने डिवाइड करावं लागेल. सो आपण काय लिहिणार इथं डिवाइड बाय 200. सो ह्या पूर्ण इक्वेशनला 200 ने डिवाइड करा. तो इथं काय येणार मग 200 डिवायडेड बाय 200x प्लस याला सुद्धा आपण 200 ने डिवाइड करू इक्वल टू 1000 डिवाइड बाय 200. तो हे 2 डिवाइड झाल्यावर आन्सर आलं x प्लस y इक्वल टू हा 0 कट झाले 2 1 जा 2 2 5 जा 10. सो आपल्याला मिळालं आता इक्वेशन नंबर 1.
ओके, आता जसं आपण ह्या दोन इक्वेशनचं ऍडिशन केलेलं आहे, सेम पद्धतीने ह्या दोन इक्वेशनचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं आहे. तो आता आपण लिहू स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय लिहिणार? सबट्रॅक्ट 2 इक्वेशन्स. परत दोघं इक्वेशन आपण बोर्डवर लिहू. 99x प्लस 101y इक्वल टू 499. 101x प्लस 99y इक्वल टू 501. ह्या पूर्ण दोन इक्वेशनला सबट्रॅक्ट करायचं आहे. आणि सबट्रॅक्ट करताना आपण काय वापरतो की हा जो सेकंड इक्वेशन असतो त्याच्या साइन चेंज करायच्या. ठीक आहे, आता बघा 99 मायनस 101 -2 होतो. हा x आपण तसंच लिहिला. 101 मायनस 99 2 इक्वल टू 499 मायनस 501 -2. परत x च्या समोर पण 2 आहे, y च्या समोर पण 2 आहे. सो आपण इथं काय करणार? डिवाइड बाय 2. सो इथं येणार -2/2 x प्लस 2 डिवायडेड बाय 2y इक्वल टू -2 डिवाइड बाय 2. तो हे डिव्हिजन तर सिंपल आहे. इथं येणार -x प्लस y इक्वल टू -1. हा झाला आपला इक्वेशन नंबर 2. आता हे दोघं इक्वेशन आपण इथं लिहून घेऊ. x प्लस y इक्वल टू 5 -x प्लस y इक्वल टू -1. हा झाला आपलं इक्वेशन नंबर 1. हा झालं आपला इक्वेशन नंबर 2. आता जे दोन इक्वेशन आपण सॉल्व करत होतो ना सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करण्यासाठी, ती सेम पद्धत आपल्याला इथं वापरायची आहे. आता ती पद्धत काय होती? सगळ्यात आधी चेक करायचं की ह्या दोन व्हेरिएबलच्या समोर व्हॅल्यू सेम आहे का? तर इथं पण सेम आहे, इथं पण सेम आहे. दुसरी गोष्ट, आता आपण एक्सचं कन्सिडर करू. एक्सच्या समोर इथं साइन आहे पॉझिटिव्ह, इथं साइन आहे निगेटिव्ह. जेव्हा दोन साइन अपोजिट असतात तेव्हा आपण करतो ऍडिशन. सो इथं लिहिणार ऍड इक्वेशन 1 अँड इक्वेशन नंबर 2. सो इक्वेशन आहे x प्लस y इक्वल टू 5 आणि दुसरं इक्वेशन आहे x मायनस x प्लस y इक्वल टू -1. तो आता याला ऍड करू आपण. x मायनस x झाला 0 प्लस y प्लस y झाला 2y इक्वल टू 5 प्लस, पण हा -1 आहे म्हणून 5 मायनस 1 झाला 4. आता 2y इक्वल टू 4 आलंय. y ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण 4 डिवायडेड बाय 2 करू, तर त्याचं आन्सर मिळालं आपल्याला 2. सो इथून y इक्वल टू काय आलंय? 2. आता x ची व्हॅल्यू काढण्यासाठी आपण या y ला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करणार. तर इथं काय लिहावं लागेल? पुट y इक्वल टू हाऊ मच? करेक्ट, y इक्वल टू 2 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे आपल्याकडे? प्लस y इक्वल टू 5. तो y ची व्हॅल्यू इथे टाका फक्त. सो x इक्वल टू काय येणार? 5 मायनस 2 आणि 5 मायनस 2 होतो 3. तो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 3. ओके, सो आता बघा इथं लिहिणार आपण फायनल आन्सर म्हणजे सोल्युशन. आणि सोल्युशन कसं लिहितात? x, y इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे 3, y ची व्हॅल्यू आहे
2 आणि हे आपलं फायनल सोल्युशन आलंय. आता क्वेश्चन नंबर 2 चा हा लास्ट क्वेश्चन आहे, जो 8 क्वेश्चन आहे. जसा आपण क्वेश्चन नंबर 7 सॉल्व्ह केलेला आहे, सेम टू सेम पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह करायचा आहे. सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, क्वेश्चन नंबर 7 बघा, कसा सॉल्व्ह केलेला आहे ते संपूर्ण बघा आणि तसाच्या तसा पद्धतीने क्वेश्चन नंबर 8 ला सोडवा. क्वेश्चन नंबर 8 सॉल्व्ह केल्यावर तुम्हाला सोल्युशन मिळेल. सोल्युशन मध्ये तुम्हाला x आणि y ची व्हॅल्यू मिळेल. ही व्हॅल्यू मला तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहायची की क्वेश्चन नंबर 8 चं तुम्हाला काय आन्सर मिळालं आहे ते. जर तुम्हाला डाऊट असतील, तुम्हाला काही मला सजेशन्स द्यायचे असतील, तुम्हाला मला काहीही सांगायचं असेल की मॅम मला मॅथ्स खूप कठीण जातं किंवा मॅम मला हा प्रॉब्लेम नाही समजला, तुम्ही काही गोष्टी मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. मी ट्राय करेल की तिथे तुम्हाला सगळे आन्सर्स द्यायचं. ओके, सो आता हा क्वेश्चन नंबर 8 आहे, तो सगळ्यांनी सॉल्व्ह करायचा आहे नोटबुकवर आणि त्याचा आन्सर मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा. सो थँक्यू सो मच हा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल. जर तुम्हाला आपलं चॅनल आवडत असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ज्यांनी नसेल केलं त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा. आपल्या व्हिडिओजला लाईक करत जा. तुम्हाला छान वाटत असेल तर एक छोटीशी कमेंट द्या की छान व्हिडिओ बनवलेला आहे. तुमच्या फ्रेंड सोबत सुद्धा हे सगळे व्हिडिओ शेअर करा. सो आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.